नमस्कार. लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सर्वात एक महत्त्वाचा विषय पाहणार होतो, की ॲडमिशनचा. 2008च्या आधी मी पाहिलं असेल, की माझं जेव्हा इंजिनिअरिंगचं ॲडमिशन झालं तेव्हा, की आम्हाला खूप लाईन लागावी लागायची. प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन तो ॲडमिशनचा फॉर्म घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे डिटेल्स भरा. मग परत त्या कॉलेजमध्ये जाऊन तो डेडिकेटेड कॉलेजचा जो फॉर्म आहे तो भरा. असं प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन प्रत्येक कॉलेजचा फॉर्म घ्यावा लागत होता आणि तो भरून द्यावा लागत होता. मग परत त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं एखाद्या कॉलेजमध्ये, मग त्याची फी भरायला परत वेगळी रांगेत उभे राहा. तर असं हे 2008च्या आधी तुम्ही सर्वांनी अनुभवलं असेल. प्रत्येकाच्या घरामध्ये जेव्हा ही कॉलेजचं किंवा स्कूलचं ॲडमिशन झालं असेल, ठीक आहे, कॉलेजचं मोस्टली इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर, मेडिकल ॲडमिशन्स होतात, तेव्हा आपण पाहिलं असेल की प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म भरावा लागतो. पण हेच 2012 नंतर तुम्ही पाहिलं असेल तर एकदा ऑनलाईन किट घेऊन यायचं, ऑनलाईन फॉर्म भरायचं, ऑनलाईन फी भरायचं. तुम्हाला कळतं की कुठलं कॉलेज तुम्हाला लागलंय. तुम्ही कॉलेज सिलेक्ट करता, राइट? आणि अशा पद्धतीनं सक्सेस पास झाली. तर जी एज्युकेशन इंडस्ट्री आहे, त्यांनी व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग करून पाहिलं, की मुलांचा किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा वेळ कुठे वाया जातोय. प्रत्येक कॉलेजमध्ये जा, प्रत्येक कॉलेजमध्ये फॉर्म घ्या, तो भरा आणि ते परत अप्लाय करा. मग त्याची लिस्ट लागेल, मग कळेल आणि परत तो प्रत्येक कॉलेजमध्ये जाण्यापेक्षा एकाच सिस्टममधून एकाच वेळी सर्व कॉलेजला आपण फॉर्म ॲप्लिकेशन भरतो. हा सर्वांनी घेतलेला अनुभव आहे. तुम्हाला हा अनुभव खरंच तुम्ही अनुभवलात की नाही? या व्हिडिओच्या खाली कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि ही जी व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग करून ऑनलाईन केलेली सर्व्हिस आहे, म्हणजे ॲडमिशन सिस्टम आहे, ती तुम्हाला कशी वाटली? किंवा तुम्ही ती वापरलीत की नाही? याचा तुम्ही अभिप्राय या व्हिडिओच्या माध्यमातून द्यावा. तर तुम्ही पाहिलं की अशा पद्धतीने एज्युकेशन इंडस्ट्रीसुद्धा व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग म्हणजे लीन मॅन्युफॅक्चरिंग किंवा लीन मॅनेजमेंट वापरून त्यांच्यामध्ये असलेल्या त्रुटी कमी करून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट घेऊन येत असते. धन्यवाद.